नमस्ते विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये उपघटक पाहिलेला आहे गरिबी आणि विकास। या गरिबी आणि विकासाच्या उपघटकामध्ये भारतीय लोकशाही शासन संस्थेने 1991 नंतरच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जे विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले ते म्हणजे जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण। या तिन्ही धोरणांच्या माध्यमातून समाजवादी प्रतिमान सोडून देऊन आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केल्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली। खाजगी उद्योग क्षेत्र विकसित झाले। पैकीय खाजगी उद्योजकांनी आर्थिक गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि या आर्थिक गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला संधी मिळाली आणि बेकारी कमी झाली। त्याचबरोबर आर्थिक विकास हा गतिमान बनला। या नवीन आर्थिक धोरणांचा, उदारीकरणाचा आणि खाजगीकरणाचा प्रयोग खऱ्या अर्थाने भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांना विकसित करण्याच्या भूमिकेतून स्वीकारलेलं एक महत्त्वाचं पाऊल ठरलं। आणि म्हणून आपण गरिबी निर्मूलनासाठी प्रयत्न केले। गरिबीचं घटतं प्रमाण हे उदारीकरणाच्या धोरणाचं प्रमुख उत्तम उदाहरण आहे आणि म्हणून याच भूमिकेतून शासन संस्थांनी गरिबीच्या निर्मूलनासाठी आणि आर्थिक विषमतेची दरी कमी करण्याच्या उद्देशाने लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी भारतासारख्या ग्रामीण भागातील लोकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने आणि सर्वांगीण कल्याण साधण्यासाठी आपण अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्याचा प्रयत्न केला। या लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून भारतामधल्या दारिद्र्य निर्मूलनाच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम आणि शहरी अशा दोन्ही भागांसाठी आखलेले आहेत। कारण फक्त ग्रामीण भागामध्येच गरिबी आहे असं नाही, तर नागरीकरणाच्या वाढत्या प्रभावामध्ये सुद्धा शहरीकरणामध्ये आपल्याला गरिबी पाहावयास मिळते। म्हणून त्यातील बहुतांश कार्यक्रम हे ग्रामीण भागामधील गरिबी दूर करण्याच्या हेतूने राबवले जातात। कारण ग्रामीण भागामध्ये गरिबीचे प्रमाण हे शहरी भागापेक्षा अधिक आहे। नागरीकरणाच्या सुविधांमुळं, औद्योगिकीकरणाच्या शहरी भागातील वाढत्या प्रभावामुळं शहरी भागामध्ये रोजगार निर्मिती ही अधिक गतिमानतेने बनली आणि मग बेकारी कमी झाली। परंतु त्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये उद्योग स्थापन न झाल्यामुळे ग्रामीण भागातील बेकारी आपल्याला अधिक प्रमाणात असल्याची पाहायला मिळते आणि त्यासाठी मग ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थलांतर करणारा मजूर वर्ग हा आपल्याला अधिक प्रमाणात पाहावयास मिळतो। ज्या ठिकाणी रोजगार निर्मिती होते अशा ठिकाणी ग्रामीण भागातील लोक स्थलांतर करतात आणि त्या ठिकाणी मग नागरीकरणामध्ये अनेक प्रकारच्या समस्या
या प्रकर्षाने त्या ठिकाणी जाणवू लागतात. म्हणून उद्योगांचं विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागामध्ये सुद्धा छोटे छोटे उद्योग स्थापन करून विकासाची प्रक्रिया ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी जवाहर ग्राम समृद्धी योजना ही शासनाने महत्त्वाची योजना राबविण्याचा प्रयत्न केला. या योजना जवाहर रोजगार योजनेची सुधारित आवृत्ती आहे. ती योजना 1999 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट हे ग्रामीण भागातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं. त्या पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, शाळा, दवाखाने इत्यादी पायाभूत सुविधांच्या रचनात्मक विकासाला गती प्राप्त करून देणं. कारण या जर पायाभूत सुविधा ग्रामीण भागामध्ये विकसित होत असतील, दळणवळणाची साधनं निर्माण केली जात असतील, आरोग्यविषयक सुविधा प्राप्त करून दिल्या जात असतील, तर निश्चितच या ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळू शकेल. आणि अशा पायाभूत सुविधांमध्ये विकास झाल्यामुळे छोटे उद्योग हे ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्थापन होऊ शकतात आणि त्या ठिकाणी रोजगार निर्मिती केली जाऊ शकते. म्हणून जवाहर ग्राम समृद्धी योजना ही त्या अनुषंगाने राबविण्याचा प्रयत्न भारतासारख्या विकसनशील राष्ट्रातील शासन संस्थेने प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरी महत्त्वाची अशीच लोककल्याणकारी योजना आहे ती म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ही योजना पहिल्यांदा 1978 ते 1979 या कालखंडामध्ये राबविण्यात आली. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आणि एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला चालना देणं आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून बेकारी कमी करणं, ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणं आणि शहरी भागाकडे होणारं जे स्थलांतर आहे ते स्थलांतर थांबवणं, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक विकास घडवून आणणं हा या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता. म्हणून एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांच्या सहकार्याने आपण स्वयंरोजगाराला चालना देऊ शकतो आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून युवकांमध्ये बेकारीचं प्रमाण कमी होण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम शासन संस्थेने राबविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या पुढची तिसरी महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना. आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही मूलभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्याचा प्रयत्न केला गेला. कारण मानवाच्या ज्या किमान मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, यातला निवारा हा प्रत्येकाला प्राप्त व्हावा या उद्देशाने 1985 मध्ये ग्रामीण आवास योजना राबविण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्येकासाठी घर आणि घरकुल देणं, त्या घरकुलाच्या माध्यमातून त्या व्यक्तीची गरज पूर्ण होणं, निवाऱ्याची गरज पूर्ण होणं
या उद्देशाने ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल योजने राबविण्याचा प्रयत्न हा ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर शहरी भागामध्ये सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना राबविण्याचा प्रयत्न शासन संस्थेने केला आहे. आणि म्हणून मूलभूत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी ही योजना अत्यंत फलद्रूप ठरली असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढची योजना आहे ती म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही योजना 2005 मध्ये कार्यान्वित करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो. रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि बेकारी कमी करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना ही ग्रामीण भागाच्या विकासामध्ये एक महत्त्वाची मानली जाते. आणि या योजनेच्या माध्यमातून कामगार वर्गांना काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्या कामातून विकासाला गती प्राप्त करून दिली जाऊ शकते. म्हणून ग्रामीण रोजगार हमी योजना ही आर्थिक विकासाच्या दृष्टीने व रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाची मानली गेली. त्यानंतर पुढची योजना आहे ती म्हणजे संसद आदर्श ग्राम योजना. आता संसद आदर्श ग्राम योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेनुसार प्रत्येक खासदाराने 2019 पर्यंत 3 गावाच्या विकासाची जबाबदारी घ्यावयाची आहे. या योजनेचा हेतू म्हणजे भारताच्या ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधांचा विकास घडवून आणणे असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. कारण खासदार आणि आमदारांनी दत्तक घेतलेल्या प्रत्येक गावामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्याबरोबरच रोजगार निर्मितीला चालना देणं, स्वयंरोजगाराला गतिमानता प्राप्त करून देणं, बेकारी कमी करण्याच्या उद्देशाने युवकांना प्रोत्साहित करणं आणि दत्तक योजनेच्या माध्यमातून त्या गावाचा पूर्णतः कायापालट करणं ही महत्त्वपूर्ण जबाबदारी संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींपुढे राबविण्याचा आणि त्यांच्यापुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न शासन संस्थेने केला आहे. अशा खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावामध्ये पायाभूत सुविधांचा तरी विकास होईलच, पण त्याचबरोबर स्वयंरोजगाराच्या माध्यमातून बेकारी कमी केली जाऊ शकते, युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकतो आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ कशी होईल ही भूमिका त्या पाठीमागे महत्त्वाची मानली जाते. म्हणून स्वयंरोजगार आणि संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून एक ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा टप्पा ह्या विकास प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून मानला जातो. म्हणून अशा भागामध्ये आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून, दत्तक गाव योजनेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी संपर्क क्षेत्राच्या
संपर्कामध्ये राहून सतत समन्वय साधून युवकांशी समन्वय साधून सहकार्य करून या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज ही निर्माण झालेली आहे आणि ही जबाबदारी युवकांच्या माध्यमातून पार पाडली जाऊ शकते. त्यानंतर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही 2015 सुरू करण्यात आली. या योजनेमुळे युवकांमध्ये कौशल्याचं प्रशिक्षण देणं, त्यांना विशिष्ट प्रकारचं कौशल्य विकास कार्यक्रम राबवणं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता निर्माण करणं आणि स्वयंरोजगारासाठी त्यांना प्रोत्साहन देणं, त्याचबरोबर आर्थिक सहकार्य मिळवून देणं आणि त्यांचा उत्साह वाढवणं हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. म्हणून शासकीय कर्ज योजना, बँकांच्या माध्यमातून अशा स्वयंरोजगारासाठी आर्थिक निधी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जातो. शासन संस्थेकडून अशा योजनांना अनुदान प्राप्त करून दिलं जातं आणि मग त्या युवकांमध्ये कौशल्याधिष्ठित उपक्रम राबविण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याबरोबरच आत्मनिर्भरता आणि उद्याचा भविष्यातील नागरिक हा सक्षम आणि ध्येयवादी बनविण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली गेली. त्यानंतर पुढची महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे अन्न सुरक्षा योजना. आता प्रधानमंत्री आवास योजना ही जशी निवारा देण्याच्या उद्देशाने स्थापन केली गेली, तशीच अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अन्नाविना कुणीही वंचित राहू नये, समाजातील दुर्बल घटकांना सुद्धा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गरीब जनतेपर्यंत हे अन्नाचा पुरवठा करण्याचा प्रयत्न शासन संस्थेकडून केला जातोय. पण त्याला परिपूर्ण सहकार्य हे मानवी समूहाचं प्राप्त होण्याची गरज आहे. सध्याच्या कोविड प्रादुर्भावामुळं अनेक दिवसांपासून जी मागील 1 वर्षापासून हे मोफत अन्नधान्याचा पुरवठा अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अशा लोकांना प्राप्त करून देण्याचा प्रयत्न होतोय. पण या मोफत अन्नधान्य मिळाल्यामुळे व्यक्तींनी आपली कार्यक्षमता आणि उत्साह कमी होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. शासकीय योजनांचा उपभोग घेत असताना आपल्या पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच आपल्यामध्ये उपक्रमशीलता आणि कौशल्याधिष्ठित उपक्रम, स्वयंरोजगार, ध्येयवादी दृष्टिकोन राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणं हे मानवी समूहाचं खऱ्या अर्थानं कर्तव्य मानलं जातं. शासकीय योजनांचा उपभोग घेत असताना त्याचा आपल्या गुणात्मक विकासासाठी कशा प्रकारे फायदा होऊ शकतो याही गोष्टींचा प्राधान्याने विचार हा ग्रामीण भागातील युवक वर्गांनी, निर्धन कुटुंबांनी, बेकारीमध्ये अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून उपभोग घेणाऱ्या घटकांनी याची जाणीव ठेवणं हे महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून अशा प्रकारच्या लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्यासाठी
प्रस्थापित शासन संस्थेने या योजना राबविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत आणि ते युवकांच्या कौशल्याधिष्ठित उपक्रम, रोजगार निर्मिती, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, जवाहर ग्राम समृद्धी योजना, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, संसद आदर्श ग्राम दत्तक योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि अन्न सुरक्षा योजना अशा योजना ही लोककल्याणाच्या उद्देशाने गरिबी निर्मूलनासाठी आणि विकास खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा साध्य करण्याच्या उद्देशाने शासन संस्थेने घेतलेले हे धोरणात्मक निर्णय आहेत आणि या धोरणात्मक निर्णयाला भारतासारख्या विकसनशील राष्ट्रातील लोकांचं जर परिपूर्ण सहकार्य मिळालं तर आपण या योजना प्रभावीपणे अंमलात आणू शकतो आणि त्या अनुषंगाने ग्रामीण भागाच्या विकासाला, सर्वांगीण विकासाला चालना देऊ शकतो, गती देऊ शकतो. हाच या पाठीमागचा शासन संस्थांचा, लोकसमूहाचा आणि लोकप्रतिनिधींचा प्रमुख उद्देश मानलेला आहे. अशा प्रकारच्या योजना राबविण्यासाठी आपणही सक्षम राहणं आणि त्यांना सहकार्य करणं हे आवश्यक मानलं जातं. अशा प्रकारे या महत्त्वाच्या योजना पाहिल्यानंतर आज आपण याच ठिकाणी थांबतोय. पुढचा जो उपघटक आहे तो उपघटक आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.